नमस्कार. श्री स्वामी समर्थ. विटॅमिन्स आणि त्याचे सोर्सेस काय, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जसं की कुठले पदार्थ किंवा कुठले फळभाज्या, फ्रुट्स वगैरे खाल्ल्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारे विटॅमिन्स त्या पदार्थांमधनं भेटते हे आज बघणार आहे. जसं की विटॅमिन ए जे आहे ना, ते आपण गाजर, दूध किंवा अंडी किंवा फ्रुट्स वगैरे खाल्ल्यामुळे विटॅमिन ए मिळतं. तसेच विटॅमिन बी वन हे आपल्याला शेंगदाणे खाल्ल्यामुळे मिळतात. तसेच बटाटे आहे आणि भाज्या याच्यामध्ये हे पदार्थ खाल्ले की आपल्याला विटॅमिन बी 1 भेटते. तसेच विटॅमिन बी टू हे जे विटॅमिन्स आहे अंडी, दूध, तसेच हिरव्या भाज्या, ज्या पालेभाज्या असतात त्या खाल्ल्यामुळे सुद्धा विटॅमिन बी टू मिळते. तसेच विटॅमिन बी थ्री हे जे विटॅमिन्स आहे हे मांस, मटन, मच्छी, दूध वगैरे, शेंगदाणे खाल्ले किंवा टोमॅटो खाल्ले ह्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन बी 3 हे भेटते. तसेच विटॅमिन बी 5 ते सुद्धा आपल्याला मांस, मटन, मच्छी, शेंगदाणे, बटाटे हे खाल्ल्यामुळे सुद्धा विटॅमिन बी 5 आहे हेच भेटते. तसेच विटॅमिन बी 6 हे सुद्धा आपल्याला दूध आहे, मांस, मटन, मच्छी, परत नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज खाल्ल्यामुळे सुद्धा हे विटॅमिन बी 6 आहे किंवा 5 आहे किंवा बी 3 आहे. तसेच भाज्या खाल्ल्यामुळे सुद्धा हे विटॅमिन्स आपल्याला भेटते. तसेच महत्वाचे विटॅमिन्स आहे की एच आणि बी 7 हे जे आहे ते आपल्याला अंडी खाल्ल्यामुळे सुद्धा भेटते. तसेच गव्हाचे पदार्थ जर आपण खाल्ले त्यामुळे सुद्धा हे एच आणि बी 7 विटॅमिन्स भेटते. तर ही आपण कुठल्या पदार्थामुळे सोर्सेस जे विटॅमिनचे आहेत हे आज बघितले. तसेच पुढचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा विटॅमिन्सचे सोर्सेस सांगण्यासाठी सुद्धा आपण बनवणार आहे. धन्यवाद.